नमस्कार मित्रांनो. आता नुकताच छावा चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालेलं आहे, तर तो सगळ्यांनाच आवडला असेल. तर छावा चित्रपटातील काही सीन आहेत जे की मी तुमच्यासमोर चित्रस्वरूपात मी घेऊन येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चित्राला. अशा रीतीने मी आपल्या स्केचचा सेटअप केलेला आहे. लॅपटॉप, पेन्सिल सेट, चारकोल पेन्सिल्स, ट्रायपॉड, आणि आपला चारकोल सेट, पेन्सिलचा सेट. छावा म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा येते, आणि ती म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि आपले धाकले धनी. अशा रीतीने मी पहिले चारकोल स्टिकचा उपयोग करून बेस आपण तयार करत आहोत. तर हळूहळू चारकोल स्टिकचा वापर करून पहिले रफ टेक्स्चर आपण क्रिएट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे ते सोपे जाईल. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजीराजे 2 वर्षाचे असतानाच त्यांची आई सईबाई यांचे अकाली निधन झाले व त्यानंतर राजमाता जिजाबाई म्हणजेच आपल्या जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. अशा रीतीने चारकोल स्टिकचा उपयोग करून मी रफ एक स्ट्रक्चर तयार केलेले आहे, आणि आता आपण सुरुवात करत आहे डिटेलिंग पार्टमध्ये. 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. भरपूर दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांचे स्केच करायची इच्छा होती, आणि ती छावा या चित्रपटाच्या निमित्ताने माझी पूर्ण झाली. छत्रपती संभाजी महाराजांचे स्केच करताना फार घाईवरून घेत होतं, कारण की त्यांचा जो शेवटचा प्रवास आहे तो फार दुःखदायक होता. अशा रीतीने चारकोल पेन्सिलचा वापर करून आपण आता लेअरवर लेअर आता डिटेलिंग पार्टकडे वळत आहोत. तर अशा पद्धतीने ते मी करत आहे. चारकोल पेन्सिल ही थोडीशी रफ असते, त्यामुळे थोडासा टेक्स्चर हे होतो, रफ येतो, आणि याच्यामध्ये शाईन येत नाही. जेव्हा आपण ग्राफाईट पेन्सिलचा उपयोग करतो तेव्हा त्याला एक शाईन असते. तुम्ही जेव्हा ते आपण थोडंसं उजेडात बघितल्यानंतर आपल्याला ते दिसून येतं. तसा चारकोलच्या ह्याला कोणताच शाईन नसतो. आता पेपर स्टम्पच्या सहाय्याने आपण शेडिंगचा पार्ट करत आहे. संभाजी महाराज हे अनेक भाषेचे ज्ञाते होते, म्हणजेच त्यांना अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या. तसेच ते चांगले लेखक आणि कवी देखील होते. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या आहेत, आणि विशेष म्हणजे त्यात एकही लढाई त्यांनी हरले नाहीत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
अशाच प्रकारचे आर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे संभाजी महाराजांनी सिंहाचं आपलं शेडिंग झालेलं आहे. आता आपण बॅकग्राऊंड शेडिंग करत आहोत. बॅकग्राऊंडमध्ये थोडासा डार्कनेस, थोडासा शॅडो टाईपमध्ये जशी धूळ आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण फायनल टचअप देत आहोत, ज्यामध्ये बारीक सारीक ज्या गोष्टी राहिल्या असेल ते आपण आता कव्हर करत आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि अशा पद्धतीने आपलं फायनल पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे. पेंटिंग कसे झाले आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही तुमचे सजेशन असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्यावर विचार करून ते माझ्या पेंटिंगमध्ये आणि व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. छत्रपती संभाजी महाराजांचं ब्रीदवाक्य हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. आपण आपल्या पेंटिंगवर फिक्सिटिव्ह स्प्रेचा उपयोग करणार आहोत, जेणेकरून ते चारकोल पसरणार नाही. धन्यवाद.